जय बोलण्याचे साथी हो. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, जसं की पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही. रेल्वे पटरीशिवाय रेल्वे धावू शकत नाही. आणि आपल्या देशातील लोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. म्हणून हा लक्ष देऊन ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाची, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट विनंती करतो. आतापर्यंत आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये हा एकमेव 135वी जयंती साजरी करत आहोत. पण आपल्या देशातल्या लोकांना बाबासाहेब कळले नाही. तो सांगण्याचा प्रयत्न हा भूताना भविष्य हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. म्हणून लक्ष असावं. आणि की जे जास्त नाही, केवळ फक्त 5 प्रश्न की जे आपल्या देशामध्ये की स्वतःला जे फार अति हुशार मानतात, जे कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावर गेले आणि त्यांनी आपल्या समाजाप्रती देशाप्रती किती इमानदारी ठेवली. तर हे फक्त 5 प्रश्न अजून तुम्हाला ही दुसरी वेळ सांगण्याची आहे. फक्त जे शिकले सवरलेले आहेत का त्यांच्यासाठी आहे. कारण का, याचं कारण असं आहे की शिकल्या सवरल्या माणसाला चांगलं आणि वाईट कळतं, ते काय लिहिले काय नाही. पण जो माणूस अडाणी आहे, अज्ञान आहे, ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्यांची अवस्था म्हणजे डोळे असून आंधळे असा प्रकार आहे. म्हणून आपल्या लोकांना चांगली जास्त ऐकण्याची सवय नाही. म्हणून की कमी वेळामध्ये हा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ही जबाबदारी माझी आहे, तशी आपली पण जबाबदारी आहे की ही सोशल मीडियाला ची शक्ती ताकद कमी समजू नका. आणि म्हणून की ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आता यापुढं तरी आपण धडा शिकला पाहिजे. आणि आपण या प्रकाशजी पंडित यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त जागृती करण्यासाठी आपला समाज हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा एक माझी पोस्टमॅन म्हणून भूमिका पार पडत आहे. तशीच आपणही, जर आपण बहुजन महामानवांचे बाबासाहेबाचे आजपर्यंत भक्त बनलेत तर ते भक्त बनणं सोडून द्या. हा व्हिडिओ कान देऊन ऐका की आपल्याला अनुयायी बनायचं. भक्तामध्ये आणि अनुयायामध्ये हाच फरक असतो. भक्त म्हणजे कुठलीही व्हेरिफिकेशन पडताळणी न करता डोळे झाकून विश्वास ठेवून त्याचं अनुकरण करणे हे भक्ताचं काम आहे. तर अनुयायीचं काय काम असतं की जे आपल्या बहुजन समाजाचे महामानव जन्माला आले, त्यांनी जे केलेला संघर्ष, क्रांती, महान उपदेश ती शिकवून डोक्यात घ्यायची आणि त्याप्रमाणे वागायचं, हे अनुयायाचं कर्तव्य असतं. म्हणून तर हे 5 प्रश्न फक्त आपल्या जे शिकलेले आहेत अडाणी माणसासाठी नाहीत. अडाणी माणसं तरी इमानदार आहेत, पण हे आपण ठरवायचं. मी कोणाला माझी वाणी खराब करणार नाही की डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांशी आपण इमानदारी ठेवली आहे का, पहिला प्रश्न. नंबर 2चा प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभर ज्या ज्या ठिकाणी गेले तर आपल्या समस्त बहुजन समाजाला जे संदेश दिले, काय त्याचे आपण पालन केले, तो संदेश डोक्यात घेऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. तिसरा प्रश्न की जे स्वतःला अतिहुशार समजतात, जे कर्मचारी आहेत, त्यांना बाबासाहेब आंबेडकर समजले का. आणि चौथा प्रश्न की जे आम्ही 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून जी जयंती उत्सव सोहळा साजरी तयारी करतो, जयंती म्हणजे काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि 5वा प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ यशस्वी करण्यासाठी आपण कोठे कमी पडलो, काय याची कधी आपण समीक्षा, चिंतन, आढावा घेतला.
हे असे 5 प्रश्न आहेत. तर बांधवांनो, जर आपण हे 5ही प्रश्न जर उत्तर, की ज्याप्रमाणे आरसा कधी खोटं बोलत नाही, तसं आपण जर बघा किती असेल तर हे अंधभक्ताला पटणार नाहीत. पण माझा भावना दाखवण्याचा हेतू मुळीच नाही. याचा अर्थ असा नाही की जयंती करू नये. की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जर बाबासाहेबाला सारखं जग बाप मानतंय, जर आपण जगातलं एकमेव उदाहरण आहे, त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या, त्यां लहान वयात बाबासाहेबांची आईचं महापरिनिर्वाण झालं. परिस्थितीचं घरात 18-20 दारिद्र्य, पण इतकीही परिस्थिती हे असून सगळ्याशी सामना करून, संघर्ष करून जीवनात कधी अपयशी न ठरता झाले नाहीत, हिंमत हारली नाही. जिद्दीने आलेल्या परिस्थितीशी, वादळाशी, इथल्या मनोवाद्याशी त्यांनी संघर्ष केला आणि बाबासाहेब विजयी झाले. आणि म्हणून की निसर्गाचं आपल्याला माहिती आहे, महत्त्वाचा मुद्दा 2 सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की निसर्गाचं पाणी पिण्यासाठी संघर्ष केलेला नव्हता. आम्ही एक माणसं आहोत, तिथं कुत्रे मांजरं पाणी पिऊ शकतात. जगातलं एकमेव उदाहरण आहे की तिथं पाणी पिण्याचा सुद्धा पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि म्हणून बांधवांनो, की ह्या वरच्या 5ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, नाही. फक्त अपवाद वगळता की हे प्रामाणिक कार्य करण्यासाठी, आणि आजही ते कार्य करत आहे, बामशेफ राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मान्यवर कांशीरामजी यांनी खरी बाबासाहेबाचा विचार देशभरात न तर जगभरात नेण्याचं काम केलं, बामसेफच्या माध्यमातून केलं. मान्यवर डी.के. खापर्डे, दिना वानाजी, आणि आजच्या वर्तमान काळामध्ये माननीय बहुजन नायक वामनजी मेश्राम साहेब हे करत आहेत. आणि म्हणून बांधवांनो, आता तरी आपण शुद्धीवर या, भक्त नका तर अनुयायी बना. आणि बाबासाहेबांची जे इंटरनॅशनल राष्ट्रव्यापी आंदोलन आज जगभर उभं, ठिकठिकाणी आपल्या देशातला मीडिया, मी वारंवार सांगतो की आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातल्या ज्या 4 लोकशाहीची जी लोकशाहीच्या 4ही स्तंभावर विदेशी ब्राह्मणांचा कब्जा आहे. आणि त्यांचे रात्रंदिवस या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला, SC, ST, OBC, VJNT, MBSC, धर्मपरिवर्तित मूलनिवासी समाजाला जोडण्याचं काम बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बामशेफ हे कार्य करत आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी छोटे मोठे आहेत, त्यांनी फक्त आपली रोजगार हमी योजनाचं चालवण्याचं केलेलं आहे. आणि आजची विशेष हा अंधभक्ताला राग येईल खरं बोलल्याचा, म्हणतात ना, खरं बोलत ते कधी मरल. जयंती म्हणजे तर आजकालच्या लोकांनी एक धंदा सुरू केलेला आहे. त्यांना त्या विचाराशी देणं येणं काही नाही आहे. तुम्हाला मी बघा, माझ्या मते बघा, तथागत भगवान बुद्धांनी पण हे सांगितलेलं आहे की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुमच्या बुद्धीला पटलं, योग्य वाटत असेल तर स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. एवढी फ्री शिकवण कुठल्याच महापुरुषाने सांगितली नाही. जगातले एकमेव महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून जो काही विचार यासाठी आपल्याला संदर्भ देतो, बघा, हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय गाजलेले पुस्तक आहेत. आमचा समाज एवढा पुस्तकं खरेदी करतो. देशातलं एकमेव उदाहरण आहे जगातलं की 2 दिवसामध्ये कोटीच्या पार आकडे जातात ग्रंथ विक्रीचे. पण असं काय होतं की आमची चळवळ यशस्वी होत नाही? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाजलेले भाषणे, तुम्हाला याचा पान नंबर पण सांगतो बघा. ही किती आवृत्ती, ही किती, 1900,
2001ची आवृत्ती आहे, बुद्ध पौर्णिमे दिवशी काढलेली. आणि पान नंबर आहे 11, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मतारखेच्या पान नंबर 11वरती. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आपल्या बहुजन समाजाला, मूलनिवासी बांधवाला उपदेश देतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा. 17/8/1952 रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत हे भाषण दिलंय. आणि ते छापून आलेलं जनतामध्ये की 23/8/1952. तर म्हणजेच आज आपण समीक्षा केली तर आज हा बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश देऊन आपल्याला 73 वर्षे 7 महिने आणि वरती 20 दिवस, माफ करा, कमी जास्त होऊ शकतात, पण एवढे वर्षे झाले हा संदेश देऊन काय आपण ह्या विचाराची अंमलबजावणी केली नाही. म्हणून म्हणलं की हे 5 प्रश्न आहेत, त्या 5 प्रश्नावर आपल्या बुद्धिजीवी वर्गाने जे तर्कवितर्क करू शकतात, खरं खोटंची तपासणी त्याच्यामध्ये क्षमता आहे, ते करून समाजाला जागरूक करू शकतात. पण जयंती म्हणजे काय तर माझ्या मते बघा, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. जसे माणसाच्या हाताचे बोटं सारखे नाहीत, तसे सगळ्याचे विचार सारखे नसतात. पण आपल्याला जास्त बुद्धीला ताण देण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही आपल्यासाठी, या देशातील नाही जगातील माणसं आज प्रेरणा घेऊन त्यांचा स्वतःचा विकास, समाजाचा विकास, देशाचा विकास करत आहेत. आज आपण सगळं जग बघत आहे. पण आपल्या देशामध्ये हे विदेशी ब्राह्मणांनी दाबण्याचं काम करत आहेत. दिशाभूल आज आपल्या 24 तास आपल्या हे मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, टी व्ही चॅनल असतील, पुस्तकं असतील, चित्रपट असतील, कर्मकांड, अंधविश्वास, दैववाद, हे 90%, फक्त 10% समाजाचा जागृती आहे. आणि ते पण नका प्रामाणिकपणे काम करताना दिसत नाहीत. आणि भामचब या संघटनेचं नाव सुद्धा घेत नाहीत. तर आता हे केवळ हा अँड्रॉइडचा मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, आणि सोशल मीडियामुळं जागृती झालेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक माहिती असावं म्हणून सांगतोय, स्मरण व्हावं म्हणून सांगतोय. पुरावा लक्षात ठेवा. आपल्या देशावर मुघलांनी राज्य केलं 600 वर्षापेक्षा जास्त. डच आले, फ्रेंच आले, काही गेले. इंग्रजांनी म्हणतात 150 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर काँग्रेसनं केलं, आता भाजप करतंय. बघा हे सगळे आले, पण कधी आपला देश खतऱ्यामध्ये नव्हता. मुलांनो, बांधवांनो, आता हे रात्रदिवस प्रचार करतात, बटेंगे तो कटेंगे, हिंदू रुपये खतऱ्यामध्ये आहेत. तर SC ST OBC धर्मपुरोहित मूलनिवासी बांधवांनो, आपण 90% जास्त आहोत. आणि उपरे विदेशी ब्राह्मण हे DNA सिद्ध केलेलं आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, वारंवार सांगतोय. पण आम्ही डोक्यामध्ये घेत नाहीत, विसरून जातो, सोडून देतो, म्हणून असा सत्यानाश होत आहे. तर त्यासाठी म्हणून त्याची संख्या कमी आहे. आणि तरी नाही का बघा, मग हा हिंदू धर्म नाही तर हा ब्राह्मण धर्म आहे. जसं की उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की जसं की पावसाळ्याच्या काळामध्ये आपल्याला शरीर भिजू नये, बिमार पडू नयेत म्हणून आपण शरीराच्या रक्षणासाठी रेनकोटचा वापर, छत्रीचा वापर करतो. हिवाळ्यामध्ये स्वेटरचा वापर करतो. तसा हा ब्राह्मण त्या धर्माचा वापर करून आपली दिशाभूल करीत आहे, फसवणूक करीत आहे, हे लक्षात घ्या. आज बघा, काल परवाचं उदाहरण, नाशिकमधला भोंदू बाबा, माझी वाणी खराब करणार नाही नाव घेऊन. बघा त्यांनी कोणत्या महिलेवर अन्याय अत्याचार केले. आज एकही, मग ती बजरंग दल असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ज्या काही संघटना हिंदू धर्माचे समर्थक असतील, काय ते ह्या हिंदू महिलेवर अन्याय अत्याचार झाला त्यांच्यावर इतक्या केली बा, एक रोज नवीन पेपरला, वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत, ते काय आवाज उठवतात, आंदोलन करतात. एकही चूप आहेत. यांना फक्त एकच आहे, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. यांना फक्त दंगली पेटवायच्या आहेत, रक्तपात करायचा आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय
की या जगातलं एकमेव भगवान बुद्धापासून तर म्हणजे कांशीरामजी आणि आज माननीय वामनजी मेश्राम साहेब, जे भगवान बुद्धांनी कुठलंही शस्त्र न घेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठले शस्त्र न घेता, शाहूजी महाराज असोत, महात्मा फुले असोत, यांनी शस्त्र न घेता, आणि आज माननीय कांशीरामजी यांनी शस्त्र न घेता, आणि आज वामन मेश्राम साहेब शस्त्र न घेता केवळ प्रचार आणि प्रसार. जयंती म्हणजे काय ह्याच्यावरच मी बोलणार आहे. जयंती म्हणजे काय, तर जयंती म्हणजे की ज्या महामानवानी आपलं आयुष्य एवढी मोठी बुद्धिमत्ता 32 डिग्री असून काय त्यांनी जर वैयक्तिक स्वार्थ जर पाहिला असता तर ते विदेशामध्ये शिफ्ट झाले असते आणि त्यांनी त्यांचा परिवार त्या ठिकाणी सुखमय ठेवला नसता. पण त्यांनी आपल्या संपूर्ण बुद्धीचा, ज्ञानाचा वापर आपल्या देशातील प्रत्येक मानवासाठी केलेला आहे. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि राष्ट्रीय महामानव हे संपूर्ण देशाचे आहेत, हे कुठल्याही जाती धर्माचे नाहीत. आता तरी बाहेर पडा, ही डोक्यातली घाण काढा. मी वारंवार सांगतो की जाती जनावरांमध्ये असतात, झाडांमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आंबा, काजू, बदाम, नारळ हे झाडं झाले. घोडा, गाय, म्हैस, परत जिराफ, ऊंट, हत्ती हे प्राणी झाले. पण काय माणसामध्ये जाती असतात. आपण उंच, ठेंगणा, काळा, गोरा हे रंग वर्णभेद बनवू शकतो. तर म्हणून बांधवांनो, जर आपल्याला, मी सांगण्यासारखं भरपूर आहे पण आपल्या लोकांना ऐकण्याची सवय नाही, म्हणून नाही काही जास्त व्हिडिओ लांबवासावा की वेळेच्या अभावी. कारण का, मी तुमच्यासाठी आम्ही थांबू शकतो पण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाहीत. म्हणून वेळेचं फार महत्त्व आहे. जयंती म्हणजे महामानवाने दिलेली शिकवण. त्यातला एक मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी सांगितलं, जाहीर खुल्याम सांगितलंय की माझा जय जयकार करण्यापेक्षा ऐवजी मी जे मोलाचा गोष्टी सांगत आहे त्यासाठी, ते हस्तगत करण्यासाठी, घेण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावा, प्राणी तरी हरकत नाही. काय आपण असं करतो? आपण करत नाहीत. बाबासाहेबांनी जे काही संदेश दिलं तर ते आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वागत आहोत. म्हणून याचा अर्थ असं नाही की जयंती करायची नाही. जयंती करा, पण जयंती विचाराची असली पाहिजे. आपण अनावश्यक खर्च, नको तिथं खर्च हे करतो आणि एवढा खर्च उधळपट्टी, त्याचं निष्पन्न काय होतं? अरे बाबासाहेब जगामध्ये आज सगळे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून सगळं जग त्यांना ओळखतंय. त्यांच्या विचारावर आज विचार स्वीकारून जग मानवाचा विकास, समाजाचा विकास, आज देशाचा विकास ठिकठिकाणी ते पुतळे उभे करत आहेत. आणि आज आपल्या देशामध्ये आजही महामानवाच्या विचाराची जिवंतपणाचा अवमान केलाच गेला. पण आज जगातलं एकमेव महामानव आहेत की त्यांच्या विचाराची दहशत म्हणजे इतके शत्रू घाबरलेले आहेत. आणि हे केवळ आणि केवळ याचं सगळं जर श्रेय जात असेल तर बामशेप या संघटनेला जात आहे. हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. याचा श्रेय घेण्याचा विषयच नाही. हे प्रामाणिकपणे आपापली जबाबदारी आहे. प्रत्येकाने विचाराचा निरंतरण, भगवान बुद्धांनी पण प्रचार प्रसार केला. संपूर्ण जगात धम्माचा प्रचार प्रसार झाला. लोकांना विचार योग्य वाटले, लोकांनी धम्म स्वीकारला, विचार स्वीकारले. आणि म्हणून तसंच आपणही की आता तरी आपण हे आपले मतभेद सोडा, अहंकार सोडा, एकमेकाला जे माहिती नाही ते आपण माहिती करून घ्या. आणि म्हणून याची आपण समीक्षा करणं काळाची गरज आहे. आपण आपसामध्ये मतभेद न करता आपण ही लढाई, मी तुम्हाला वारंवार सांगतो की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण ही लढाई जिंकू शकतो. गरज फक्त एकत्र येण्याची आहे आणि विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याची आहे. आणि त्या केलेल्या विचाराच्या प्रचारावर आपण अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण अंमलबजावणी करणार नाहीत तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. तुम्ही कितीही जयंत्या करा, ही जयंती फक्त हा दिखावा झाला, हा कर्कश आवाज, किती DJ लावून नको ते व्यर्थ खर्च करण्यापेक्षा मला सांगा, तुम्हाला व्हिडिओ लावण्यापेक्षा त्याची जाणीव आहे. पण तुम्हाला मी 3 उदाहरण, बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. तर त्यात भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले.
त्यांच्या भाषणामध्ये किंवा पुस्तकात कुठं असा तुम्हाला खुलासा आढळतो की बाबासाहेबांनी जयंती केली, जय जयकार केला, नाचले, नाचायला सांगितलं? त्यांची शिकवण त्यांनी प्रचार प्रसार केला, पुस्तकं लिहिली समाज जागृतीसाठी. तसं आपण आपल्या जीवनामध्ये हे असं कमीत आपल्याला तेवढं हे नाही, वेळ नाही, आपण एवढे व्यस्त झालो, तर त्यासाठी आपण कमीत कमी बाबासाहेबांनी सांगितलं की दरवारी बुधवारी जा, तेवढं तरी केलं. तर हे आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण वैचारिक पातळी जोपर्यंत आपण या जगात माणूस माणसाचा वैरी नसतो तर माणसाचं अज्ञान वैरी असतं. आणि म्हणून आपण की मी माझ्या एका शायरीमध्ये पण सांगितलेलं आहे की अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही. आणि बाबाजीचा संदेश की फुकट्याला सन्मान मिळत नाही. गांधी आणि बाबाजीचा विचार कधी जुळलाच नाही. आणि प्रकाशजी पंडित म्हणे की बहुजन समाजाला बाबासाहेबजी आंबेडकर आज कळलेच नाही. लक्षात घ्या, मान्यवर कांशीरामजी यांनी ॲनिमेशन ऑफ कॉस्ट नावाचं पुस्तक वाचलं. फक्त एक पुस्तक वाचलं, त्यांनी जीवनात हा भूतो ना भविष्य जगातला एकमेव इतिहास आहे. आम्ही वाचत नाही म्हणून आम्हाला कळत नाही, पण वाचलं पाहिजे. आजची पिढी आपली मोबाईलच्या आरी जाऊन मोबाईलचे गुलाम झालेले आहेत. म्हणून पुस्तकं वाचण्याकडे जास्त लक्ष द्या. मोबाईल मी असं म्हणत बघू नका, मोबाईल बघा, पण मोबाईल कुठल्या जगात कुठलीच वाईट नाही आहे. फक्त त्याचा वापर कसं करतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि वापर हा मर्यादित असला पाहिजे. म्हणून व्हिडिओ लांब न येण्याचे मी दक्षता घेत आहे. त्यासाठी आपल्याला सांगावं लागतं आहे की आपण वाचण्याकडे भर द्या. त्यांनी ॲनिमेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक वाचलं आणि संकल्प केला की बाबासाहेब तेव्हा त्या कळाले, बाबासाहेबांनी लिहिलं पुस्तक जाती निर्मूलनाचा. आणि त्यांनी संकल्प केला मी लग्न करणार नाही, मी पूर्ण वेळ समाजासाठी बाबासाहेबाचं जे अधुरं राहिलेलं काम जे आहे स्वप्न की देशाची शासन कधी जमात बनायचं, बाबासाहेबांना जे करायचं जेवढं काय करता येईल त्यांनी केलं आहे. भारत बौद्धमय केला, पण फक्त आमच्या आचरणामध्ये नाही आहे. हे इथल्या ज्या लोकांनी स्वीकारलं म्हणतात जे बाबा अंधभक्त, त्या लोकांना अजून धम्म कळालं नाही ना, त्यांना त्रिशरण येत ना पंचशिला येत. जर ते त्यांच्यावर फार बाबासाहेब मोठी जबाबदारी दिली, पण आज तेच काम की जे बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं काम बामशेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, त्याचे इतर सहयोगी संघटन, राष्ट्रीय पिछडा वर्ग हे करत आहेत. आणि माझा कोणाचाही उद्देश मन भावनाचा कोणाचा नाही, पण सत्य हे सांगितलं पाहिजे. लोकांना जोपर्यंत आपण सांगणार नाहीत तोपर्यंत कळणार नाही. आणि जर माझं कुठं चुकत असेल ते आपण सांगितलं पाहिजे. राग आणि बघा म्हणलं की आरसा कधी खोटं बोलत नाही, तर हे वास्तव परिस्थिती आहे. कदाचित बघा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कांशीरामजीनं कमी वयामध्ये करून दाखवली. एकदा नव्हे, दोनदा नाही, भारतासारख्या उत्तर प्रदेशामध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला आणि समाजाला शासन कधी समाज बनवलं. कदाचित आज कांशीराम जर जिवंत असते तर देशाचे प्रधानमंत्री राहिले असते. पण आपल्या नंतर बाबासाहेबांच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये दिवसेदिवस गटाची संख्या वाढत आहे. बाबासाहेबांनी एक बोर्ड दाखविलं आहे. हा एका बोर्डाचा अर्थ कमी नाही आहे, साधी नाही. एवढी पॉवर आणि ऊर्जा आहे की तुम्हाला राजा बनवणार आहे. एक मत हा राजा बनवण्याचा अधिकार आहे, दुसऱ्याला बनवायचा नाही आहे. म्हणून की आता तरी आपण एकत्र या, मतभेद सोडा, एक विचार मंच, एक विचारधारा हे आपण जर अंमलात आणलं तर बाबासाहेबाची खऱ्या अंतरानं हीच त्यांना खरे अंतकरणातून अभिवादन ठरेल. म्हणून जर आपल्याला जयंती तर अन्यथा आपल्याला बाबासाहेबाची नाव घेण्याची पण आपली लायकी नाही आहे. एवढं जगातील, मी भारतातील म्हणत नाही, महाराष्ट्रात बोलत नाही, जगातील महान आपले भूमी भारत मातेच्या भारतामध्ये जन्माला येऊन त्यांनी या देशावर जगावर मोठे फार उपकार केलेत. आणि त्यांच्या उपकाराची फेड जगातला कुठलाच माणूस करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला एवढं आपण फेड तर करू शकत नाही, पण आपलं कर्तव्य आहे मानव जन्मात आलेलं की आपण त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करून समाजाला जागृत करा. आणि जोपर्यंत आजची मनुस्मृती बाबासाहेबांना 25 डिसेंबरला मनुस्मृती महाडला जाळली, पण आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही खरी मनुस्मृती आहे. आणि जोपर्यंत आपण हिला नष्ट करणार नाहीत तोपर्यंत बहुजनांची सत्ता येणार नाही. आणि बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे की शासन कधी जमातपणा ते पूर्ण होणार नाही. हे तुम्हाला कुठलाही मीडिया तुम्हाला हा टी व्हीवर दाखवणार नाही, पण आपला सोशल मीडिया हाच मीडिया आहे. याच्यावर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचा. आणि हीच खरी जयंती म्हणजे बाबासाहेब ज्या दिवशी
की आपण ग्रामपंचायतपासून दिल्लीच्या केंद्रातली सत्ता हस्तगत केली आणि त्यावेळेस बाबासाहेबांना असलेला समाज आपण निर्माण केला आणि देशातल्या प्रत्येक मानवाला कोणावर अन्याय नाही, सर्व माणसं समाधानाने सुखी जे अपेक्षित होतं छत्रपती शिवाजी महाराजाला, राजश्री शाहू महाराजाला, बळीराजाला, तर आपल्या जे महामानव आहेत तर ह्या महामानवाला ची स्वप्न जर पूर्ण करत असतील तर आपल्याला हा विचाराचा प्रचार प्रसार करून जाती धर्माची भिंती, असं मी म्हणत नाही की तो आपण भारतीय संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. तुम्ही आपला अधिकाराला हिसकावून घेणारा कोण किंवा तो रोखणारा कोण? म्हणून एक मी अनुयायी म्हणून एक आपली जबाबदारी म्हणून सांगत आहे की आपणही की धर्म आपल्या घरात, जात आपल्या घरात, पण आपण जेव्हा समाजामध्ये येतो, मानवामध्ये मिसळतो, तर आपण प्रथम भारतीय, अंतिम भारतीय, वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबतो. बाकीचं राहिलेलं काही असेल